महादेव मुंडेंच्या मुलाला परळीत मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाण करणारा हा कराडचा समर्थक असल्याची माहिती मिळते। अभ्यासिकेवरून परतताना प्रणव मुंडे याला ही मारहाण झालेली आहे। प्रणव मुंडे महादेव मुंडेंचे खरं तर पुत्र आहेत। त्यांना या ठिकाणी परळीत मारहाण झालेली आहे। तर मारहाण करणारा कराडचा समर्थक असल्याची माहिती मिळते। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, महादेव मुंडेंचा मुलगा प्रणव मुंडेला या ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे आणि हा मारहाण करणारा खरं तर कराडचा समर्थक असल्याची माहिती मिळते। याबद्दलची काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपा जर सांगायचं झालं तर महादेव मुंडे यांचा खून होऊन तब्बल 2 वर्ष उलटली, मात्र त्यांच्या खुनातील जे आरोपी आहेत हे मात्र अजूनपर्यंत सापडलेले नाहीत। काही जणांच्या नार्कोटेड झाल्या, ब्रेन मॅपिंग झालं, मात्र जे तपासी पथक आहेत त्यांनी मात्र यातील एकही आरोपी निष्पन्न करण्यात आलेला नाही। मात्र 19 तारखेला म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी महादेव मुंडे यांचा मुलगा अभ्यासिकेला जात असताना त्याला एका व्यक्तीनं मारहाण केल्याचा जो प्रकार आहे तो समोर आला। त्यानंतर त्याच्यावर ज्या व्यक्ती आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला। एकीकडे सांगितलं जातंय की वाल्मिकी कराडचा तो समर्थक आहे, हे मात्र सत्य की असत्य हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या ठिकाणी परळी हे अत्यंत हॉटस्पॉट असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। महादेव मुंडे खून प्रकरणानंतर परळीमध्ये अनेक समीकरणं बदलली गेली, त्यामुळे आता या प्रकरणामध्ये या प्रणव मुंडेला कशा पद्धतीने न्याय मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृपा जी, निश्चितच हरिदास, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।